नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग किती बडबड करतोय. करू दे ना, त्याशिवाय आपलं जाणार कसं. काय हात मी बोलणार कसं मग याच्याशिवाय. बोलायचं. अरे माझं कंटिन्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग हा स्पेशल होणार आहे कारण का आज प्रत्येक ब्लॉग स्पेशलच असतो आमच्यासाठी. पण आजचा ब्लॉग होणार आहे कारण का आम्ही देवदर्शन करणार आहोत. पुढे जाणार आहोत, पहिले महालक्ष्मी जाणार आहोत. त्याच्या पुढचं काय माहिती नाहीये. ऍटलीस्ट महालक्ष्मीसाठी तरी निघालो आणि मी अशी तयार फिर गोल अशी तयार झालेली आहे. म्हणजे लग्नाची साडी आहे ही. आता आम्ही निघालो निघाल्यावरून. ती चांगली दिसते. मी नॉर्मल कपड्यावरती छान दिसते. माझे सर्व कुर्ते वगैरे आहेत ते धुवायला गेले. काय असं माहितीये का, जसा पुरुष स्त्रीला ठेवतो ना, म्हणजे असं छान नटून थटून, त्याच्यावरून पुरुषाची सौंदर्य असं उतरून येईल. म्हणजे मी एवढी सुंदर दिसते ह्याच्या मागचं रिझन काय माहितीये का, की माझा नवरा मला कसं ठेवतोय. ठेवा तुमच्याकडे जरा थांबा. टी शर्ट ठेवा तोपर्यंत. माझा फोन ह्यांनी काल फोडला तर डिस्प्लेच गेला पूर्ण. मी फोडला. इतका या माणसाला राग आहे, एवढा राग आहे ना की लिटरली माझा फोन फोडला. आता घेऊन द्या, जर फोडलाय ना तर घेऊन पण द्या नवीन. आयफोन 18 घेतोय का? हा सिरियसली आता टेन्शन आलं तर मला फोनचं कसं होणार. ते बोलले की ते डिस्प्लेला फिंगरप्रिंट वाला ते नाही देणार, इनबिल्ड वाला देणार नाही. हो नाही, एक नॉर्मल वाला आहे आणि एक इनबिल्ड वाला आहे. हा नॉर्मल वाला 1500 आहे आणि इनबिल्ड वाला 2500 आहे. तुझ्या एका चुकीमुळे मला 2500चा फटका बसतो, तुला कळतंय? तुझ्याच चुकीमुळे. मोबाईलला मी पण काय मी बघितलं पण मोबाईल. धक्का मारला, जोरात धक्का मारला मनाने मला, जोरात. जरा इकडे तिकडे पकडली असतेच मग. तसाच मारणार होतास तुम्हाला धक्का जोरात, रागात. कशी माणसं, कशी नवरे असतात ना, दुष्ट नवरे. चल आता मस्त पैकी आपण बसलोय साई प्रसाद मध्ये. त्यावरती आता आम्ही जेवणार एसी मध्ये. जेवणार कोणच ना, आम्ही 2 जणच बुक केलंय खास तर भक्तीसाठी बुक केलंय. हो माय गॉड, थँक्यू सो मच. का बरं? स्पेशल डे तुझ्यासाठी बुक केला म्हणून. मग कोण नाही दिसतंय, कोण एक मच्छर एक मास्की नाही, कोण नाही. जरा पाणी धरा आणि गारवा. कसं वाटतंय मग कोण नसलं शांत वाटतं. फक्त जेवण मिळायला पाहिजे, मग जेवणार आणि निघणार. महालक्ष्मीला जर किती वेळ लागतो माहिती नाही अजून. देऊ अजून पाणी बस. ओके. तर किती छान असं दिसतं बघा ना एन्व्हायरमेंट. हे रेस्टॉरंट मस्त एकदम लाइटिंग असं छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाईब येतो. गाणी पण येत वाटते त्याला शब्दात. काय माहिती नाही बाबा आता गाण्या बिण्याचं आपल्याला. तू है वही दिल ने जिसे अपना कहा, तू है जहां मैं हूँ वहां, अब तो ये जीना तेरे बिन है सुना, मिल जाए सास केल्यावरती किती मुलगी चांगली दिसते. ओह माय गॉड. आणि तुम्ही कुठं बोलता 1 पीस 2 पीस वरती राहताय, त्याच्यामध्ये काय सुंदरता नाही, ह्याच्यामध्ये सुंदरता आहे. बघा जरा तुम्ही इकडे एकदा बघा इकडे. हाय हाय असं कर ना, हाय हाय. मारडाला मारडाला. कपालावरती चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या नाही रे, हिरवा चुडा, ते पण माझ्या नावाचा, असं बोलायचं. ओके. और क्या चाहिए? और रिंग भी है. येस. चल मग बोला, ऑर्डर द्या आता. तू कुठे गेला ऑर्डर वाला? ऑर्डर घेणारा येईना झालाय. ठीक आहे थांब, बोलू तुम्ही. बोलू ना. फायनली अर्धा तास थांबून आम्हाला भेटलेलं आहे जेवण. तंदुरी रोटी, मशरूम मसाला,
चिकन मशरूम मस्त लागतं. आता वाटतं चिकन खाते एकदा. चिकन मटन सारखं टेस्ट आहे इकडे मशरूमची. आमच्या कांदा वगैरे नाही दिला? लग्नाला नाही सॉरी, आमच्या रिलेशनशिपला 10 वर्ष झाली आणि जे स्टार्टिंगचे डेज होते ना, त्या डेज मध्ये मला इतकं पॅम्पर करायचा ना की तुझं फर्स्ट बाईट असतं ना, तू भरवायचा. कांदा लिंबू तर आणि आता त्याला इतकी घाई असते स्वतः खायची की त्याचं ते प्रेम करपलं, आटलं, करपटलं. कांदा लिंबूची मी टेस्ट करतो. ओ माय गॉड, त्याला बोलू ना कांदा लिंबू दे. तुला खिलवायचं नव्हतं म्हणणार ते. नाही खरं मी विचारायला गेलो की कांदा लिंबू कमी आहे, म्हणजे मागा गेलो ना त्याकडे. मग तू असं कांदा लिंबू सोबत सर्व करणार होतास का? तुला कांदा लिंबू नको म्हणून खा. पुढचा विचार करतो, तू नाही करत. तो मला देतो बोला कांदा लिंबू. सगळं जेवण घेतो, खूप भूक लागली, जायचं पण आहे अजून. ट्रेन मध्ये एवढी झोप पण आता पण झोप बघ. आपण ना शेवटी ऍक्च्युअली महालक्ष्मीवर आला पण आम्ही पण तेवढंच झालं असतं. इकडे येऊन आपण प्रायव्हेटने येणार, प्रायव्हेट आपल्या फ्रीमध्ये बघतो इकडे. आणि तिकडनं शेअरिंग देऊ आपण माहिती का आता किती डेमध्ये बसतो. पण तिघं चौघं असले नको, तिघं जण आपण मुंबई सेंटरला पकडायचे डायरेक्ट प्रायव्हेट पास घ्या. ते मस्त आहे, असं काय आणि शेअरिंग जाणार तिकडं इकडचे चार इकडचे चार. फोन करतो, घेऊन जाईल त्यांचं. काय बोलतात? मला असं वाटतं माझा हसरा चेहरा खूप मोठी चांगली गोष्ट आहे. फक्त हसराचा, बाकी काय नसतं. काय इतकं बाकीचे चेहरे म्हणजे खराब आहेत का? रागाटाला पण खराब आहे. मी रागवते, जेवढा हसरा चांगला तेवढा रागाट पण नाही. मी कधी रागवले? ते काल बघा पाहिजे कसे काय ना. कधी? काल रात्री. काय झालं काल रात्री? मी नाही येत घरी, तुम्ही जावा. मला घरी नाही जायचं, मला नाही जायचं होतं काल. मला घरी थांबायचं होतं मम्मीकडे. हे नाही, चल 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 करून घेऊन गेले मला घरी. नंतर येणारच आहे राहायला, म्हणजे कधी नंतर पाठवणार? नाही पाठवणार. पाठवत बाबा राहा, 2-3 दिवस महिनाभर राहायचं राहा, वर्षभर परत जाऊ नको. मग महिनाभर राहायचं राहा ना, मग वर्षभर जाऊ नको. मग मी प्रत्येक महिन्याला 20 दिवस जाणार. मला 10 दिवस घरात, मग अशा दादाच लग्न केलं घरीच राहा तिकडे. बरं, कधी येणार हे महालक्ष्मी, कधी येणार? जस्ट उतरलो महालक्ष्मी मंदिरला. आल्याला मॅडमचं शॉपिंग चालू झालं. हा कलर असतो की हा असतो? दोन्ही पण कोणता पण लावतात. रेड कसं वाटेल? सिंदूर. ते मला नाही आवडत लावायला. अरे भाग्य आहे ते. त्याच्यामुळे तुमचा नवरदेव आहे की नाही समजतं. आणि गळ्यात घातले, पायात घातले, ते नवरदेव दिसत नाही काय पण. आणि नवरदेव जो आहे त्याची नवरी बाई आहे की नाही कसं कळतं? मी पण घाला ना गळ्यात काहीतरी. आम्ही घातला ना. रेडला तुम्ही लावतो. मला वाटतं वरतं लावतो वाटतं हे वाला. किती? 30 रुपये. 7 टाका. ते बघ आधी तिकीट आणि देऊन टाक बाबा एक एक. चल आपण पण सोडा पिऊ का जरा. चला आम्ही जरा घ्या, बंद करा. पैसे द्या ना सोडायचे. हे घेतलं मी, पैसे द्या. तर सोडा पण घेऊ ना नंतर. एकच घे. अरे सोडा भी घे. एक लिया.
कुठचं पाहिजे? प्लेन मला प्लेन. मीठावाला पाहिजे ना, जास्त नको मिठा. मीडियम मला देतो. हे धरा. पोचलो तर आहे, थोडं चालायचं अजून, नंतर मग जाऊ मंदिरात. जलजिरा नाही टाकत त्याच्यामध्ये? टाकून त्यांनी बघितलं तू पॅकेट फोडताना त्यांचं? मग डाला क्या डाला ना जलजीरा क्या? अब फिर से डाल रहे क्या? जलजीरा फिर से डाल रहे ते असं दुसरं दुसरं नाही करत. दुसरं करा ना. किती रुपये हे? काय माहिती. Oh my god. का आधी? गोड आहे, घसा धरेला आधीच. हमारे वक्त ब्लॉग पण घ्यायचं नाही. चला, आमचं आता देवदर्शन झालेलं आहे. झालंय देवदर्शन फायनली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला फोटो काढायलाच मिळालं नाही, कारण का सगळे लोक फोटो काढतो. आम्ही सांगितलं एक दुसऱ्याला फोटो काढायला, पण जसं आम्हाला पाहिजे तसं शूट काय झालं नाही, प्रॉपर शूट झालंच नाही. आमचा फ्रेंड होता तो मध्ये मध्ये टांग देतो आम्हाला. त्याच्या टायमाला आम्ही गेलो होतो, आमच्या टायमाला नाही आला. असं हा ब्लॉग बघून तर झालं नाही, तर अक्कल घ्यायला पाहिजे. नाही, आता यायला हवं, आपल्याला जायला हवं. आम्ही त्याच्यासाठी धावपळ करून गेलो, आम्ही सुट्ट्या काढून गेलो, पण आमच्यासाठी तो आला नाही. हे बघा, हे आमच्या ओळखीचे आहेत. हे आम्हाला भेटतात, नेहमी हाय बाय करतात. हे चांगले सेक्युरिटी आहेत, म्हणजे कधी पण आम्हाला भेटले ना की हाय बाय करतात. हे चला येतो, कधी पण भेटतात म्हणजे हाय बाय करतात म्हणजे त्याने. हो, ते हाय बाय करतात, चांगले असं त्यांचा सपोर्ट आहे. आता पण बोलले, आता पण बोलले तुम्ही येत राहा. बोलो हो, तुम्ही आता आम्ही येतो. ठीक आहे, चला आपण भेटू पुढे. आधीच सगळ्या बोरोली लागल्या, चारी प्लॅटफॉर्मला बोरोली लागल्या. आता भाईंदर लागतात सगळं वाटतं. त्याच्यानंतर वाटतं विरार लागतील. तुम्हाला काय वाटतंय? भाईंदर हा, नंतर वसई, नंतर विरार. सगळ्या विरार लागतील ना. आम्ही अर्धा तास तर इथेच उभं आहे ह्या ट्रेन बघत. कोणती ट्रेन काय माहिती काय चाललंय. विरार ट्रेन लागतच नाहीये. पहिला एसी वाल्या लागल्या, एसी वाल्या नंतर बोरिवली वाल्या लागल्या, आता बँड्रा वाल्याला लागलेल्या मध्ये, आता भाईंदराला लागलाय. आले आता विरार लागले. 50 लागले. कुठे आहे? 4 वाजता लागले. 4 वाजता. आपल्याला इथून चेंज करावी लागेल ना. इथेच आहे ना, हेच आहे ना 4 बाजूचं. बापरे, चला 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 चला. झोप येते, खूप खूप झोप येते. सुधरत तर काहीच नाहीये. चलो चलो, हम आपके पीछे हैं. ये ट्रेन आली आता. चढतो ट्रेन मध्ये पटापट, मग ब्लॉग कंटिन्यू. तर मंडळी, फायनली आम्ही घरी पोहोचलो. ट्रेनने आम्हाला खूप 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 त्रास दिला. आणि आता आम्ही जातोय ताईंकडे जेवायला. जेवून घरी येणार आणि झोपून जाणार. काही आता नेक्स्ट प्लॅन नाहीये. खूप दमलोय. 2 दिवस खूप फिरतो आणि ऊन इतकं आहे ना की बापरे, हैराण व्हायला झालं. डोकं दुखतंय आता माझं. आता मी झोपणार आहे. मुळातच गोरी आहे. कोण बोलतोय बाबा? हा, मला 4-5 दिवस होऊ दे ना. ओरिजिनल कलर तुला माझा. ओके. पाया नकापासून ते केसापर्यंत मी गोरा होईन. केस पांढरे करू नकोस फक्त. होईन मी. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 बाय.